सर, खरोखरच खूप आनंद वाटतोय मला की मुरबाडच्या कलाकारांची आज मुरबाडवाल्यांनी खूप चांगल्या प्रकारे दखल घेतली. गेली अनेक वर्ष आम्ही युट्यूबच्या माध्यमातून मराठी मालिकांमधून मुरबाडकरांना दिसतोय आणि त्याची दखल ठाणे जिल्हा एकता मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, त्याचबरोबर भरत दळवी सर जे मुरबाड विधानसभा क्षेत्राचे काम करतायत आणि तळागाळात दर आठवड्याला किंवा प्रत्येक वेळी त्यांचं वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा आणि आपल्या मंचाला, ठाणे एकता मंचाला पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि शैक्षणिक, सामाजिक अशा अनेक क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलं, सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. आणि आज कला क्षेत्रामध्ये मुरबाडच्या कलाकारांची त्यांनी आज दखल घेतली, हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. गेली अनेक वर्ष आम्ही काम करतोय कला क्षेत्रामध्ये आणि मुरबाडच्या माणसांनी, म्हणजे आपल्याच घरच्या माणसांनी आपल्याच माणसांना मोठं करणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण आपल्या घरातून सपोर्ट मिळणं ही पहिली महत्वाची बाब आहे. आपल्याला बाकीचे माणसं ओळखतातच, पण आपल्या घरच्या माणसांनी ज्यावेळी आपला सन्मान केला जातो त्यावेळी एक वेगळी ऊर्जा निर्माण होते काम करण्याची सुद्धा. आणि ती ऊर्जा आज आम्हाला नक्कीच मिळाली आहे, ती ठाणे जिल्हा एकता मंचच्या वतीनं आणि भरत दळवी सरांच्या माध्यमातून जे मुरबाड विधानसभा क्षेत्राचं काम करतायत. आणि खूप खूप धन्यवाद सर. खूप आनंद वाटतोय की मुरबाडच्या भानगडी आम्ही अनेक मराठी मालिकांमध्ये, हिंदी मालिकांमध्ये, जवळपास प्रवीण तरडे सरांच्या सोबत फुलवंती चित्रपटात सुद्धा एक सीन केला आहे आणि अनेक कलाकारांना भेटलो. पण आज जो आनंद होतोय तो की मुरबाडच्या भानगडींच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो आणि आज ठाणे जिल्हा एकता मंचच्या वतीनं सुद्धा आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा सरांचा जो प्रामाणिक प्रयत्न आहे तो सुद्धा खूप आनंददायी, एवढंच म्हणेन मी. धन्यवाद सर. नक्कीच खूप म्हणजे खूप छान वाटतं. मुरबाडमध्ये आपण जिथे राहतो त्या जागेमध्ये आपलं नाव म्हणजे आपलं सत्कार आणि प्रत्येक घरामध्ये आपण जेव्हा पोहोचतो, जेव्हा आपण जिकडे राहतो त्या गोष्टीमध्ये खूप आनंद वाटतो. कारण गेली मी जवळपास 17-18 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतो. अगदी हिंदी चित्रपटांमध्ये केलंय मी, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये केलं, मराठी तर ऑफकोर्स करतोच. मराठी कला दिग्दर्शक म्हणून काम करताना मला इतकी वर्ष झाले, पण त्याची दखल मला वाटते आता मुरबाडकरांना भरत दळवी सरांच्या माध्यमातून मला वाटते आतापर्यंत पोहोचत आली आहे. तसेच आपले ठाणे जिल्हा एकता मंच या संस्था आहेत आपल्या मुरबाडमध्ये, त्यांनी सुद्धा मला या गोष्टीची दखल घेत माझा सत्कार इथे केला, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. तसेच भरत दळवी सर म्हणजे दळवी त्यांचा एक युवा मंच आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांनी आमचा इथे सत्कार करण्याचा केला, त्यासाठी मी खूप धन्यवाद म्हणेन सरांना. फक्त मी एक गोष्ट सांगू शकतो की आपल्या मुरबाडमध्ये फक्त मी एकटाच असं नाहीये, खूप सारे कलाकार आहेत आणि प्रत्येक कलाकार हा एका लेवलचा असतो. अगदी त्यांनी कमी कामं केलेली असू द्या, नंतर खूप जास्त कामं केलेली असू द्या, माझ्या पण नावावर खूप सारे चित्रपट आहेत. पण नवीन जेव्हा कलाकार असतो ना, त्या कलाकारावर सुद्धा मला जेवढा मोठा मान मिळतो त्याच गोष्टीचा मान त्यांना सुद्धा मिळाला पाहिजे. ही मला म्हणजे माझ्या मनापासून अशी कळकळाची विनंती आहे की प्रत्येकाने स्वतःहून पुढे येऊन सांगावं की आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो. नक्कीच आमच्याकडून जेवढं होईल तेवढा प्रयत्न करून आम्ही त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचा 100% नाही म्हणत मी, पण 80% प्रयत्न करेन नक्कीच. आणि प्रत्येक कलाकार आपला मुरबाड मधला मोठा व्हावा, मुरबाडचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावं, याच्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असतो. बाकीच्या कलाकारांनी पुढे येऊन तो प्रयत्न नक्कीच करावा. त्यासाठी धन्यवाद.